हाय, मी जान्हवी. आजचा ब्लॉग थोडा स्पेशल आहे बरं का, कारण आज मी फर्स्ट टाइम कोल्हापूरला जयश्रीच्या ब्राइडल मेकअप साठी गेले होते. त्याआधी 2 दिवस तिची ब्राइडल मेहंदी काढायला रत्नागिरी जवळच्या चापे या गावाला गेले होते. माझ्या बरोबर माझ्या राईट हँड सायली आणि मयुरी सुद्धा होत्या. ही आहे आजची ब्राइड जयश्री. गेल्या गेल्या लगेचच कामाला सुरुवात केली. जवळपास 5 तासात जयश्रीची मेहंदी काढून पूर्ण झाली. तर ही आहे जयश्रीच्या फ्रंट हँड्सची ब्राइडल मेहंदी, ही आहे बॅक हँड्सची मेहंदी आणि ही आहे पायांची मेहंदी. मेहंदी पूर्ण झाल्यावर मी सुद्धा मेहंदीचे छान छान फोटोज क्लिक केले. पुढे त्या दिवशी घरी गेले आणि मध्ये एक दिवस सोडून दुसऱ्या दिवशी पहाटे 5:30 वाजताच चिनार मला ब्राईडच्या घरी आमच्या बाजूच्या चाफे या गावामध्ये सोडायला आला. आज मी ब्राईड बरोबरच कोल्हापूरला वेडिंग साठी जाणार होते. तर ही आहे आजची ब्राईड जयश्री आणि तिचा बिफोर लुक. घरातून बाहेर पडताना लग्नाची साडी नेसायची असल्यामुळे तिला नऊवारी साडी नेसवली. बाकी मेकअप हेअरस्टाईल आम्ही कोल्हापूरला पोहोचल्यावर करणार होतो. इथे घराबाहेर पडताना सवाष्णींची ओटी भरणं चालू असताना हे मांजर बघा ना, अगदी ओटी भरून घ्यायला बसल्यासारखंच बसलं होतं. पुढे काही वेळातच बस आली आणि आमचा प्रवास सुरू झाला. सकाळी लवकर निघाल्यामुळे क्लायमेट इतकं छान वाटत होतं ना. जवळपास 5 तासांच्या प्रवासानंतर आम्ही कोल्हापूरला पोहोचलो. हे आहे आजचं लोकेशन कोल्हापूर मधील श्री महालक्ष्मी हॉल. आता आमच्याकडे खूप कमी वेळ होता, त्यामुळे घाईघाईतच हॉलमध्ये गेलो आणि जयश्रीच्या मेकअपला सुरुवात केली. जेमतेम 1 तासातच जयश्री छान तयार झाली. तर हा आहे जयश्रीचा आजचा विदिन साठी केलेला फर्स्ट लुक. पुढे काही वेळातच मुहूर्त आला आणि लग्न लागलं. यानंतर मिळालेल्या मधल्या वेळात आम्ही लंच केलं. आज नॉनस्टॉप प्रवासामुळे नाश्ता करणं शक्यच झालं नव्हतं. लग्नानंतरचे विधी आटपल्यावर जवळजवळ 3 तासांनी जयश्री सेकंड चेंज साठी आली आणि मोजून 20 मिनिटातच तिचा सेकंड चेंज केला. बरेचसे पाहुणे विधींच्या दरम्यान भेटून गेल्यामुळे आता हा लुक गृहप्रवेशासाठीच झाला. यानंतर आम्ही पण कोल्हापूरहून खंडाळ्याला रिटर्न यायला निघालो. येता येता साखरपेठ डिनर साठी थांबलेलो असताना मी माझी बेस्ट फ्रेंड युगाला फक्त मेसेज केला की मी आता साखरपेठ आहे. ती लिटरली माझी फेवरेट कॅडबरी घेऊन धावतच मला भेटायला आली. मला इतकं छान वाटलं ना. आमच्या दोघींची पण लग्न झाल्यापासून आम्ही वेगवेगळ्या गावात शिफ्ट झाल्यामुळे आमचं भेटणं इतकं कमी झालं आहे ना. पण जेव्हा संधी मिळते तेव्हा आम्ही भेटल्याशिवाय राहत नाही. यानंतर डिनर झाल्यावर रात्री 1 वाजता आम्ही चाफ्यात पोहोचलो. आज पहाटे 4 वाजता सुरू झालेला दिवस रात्री 1 वाजता संपला. नॉनस्टॉप ट्रॅव्हलिंग आणि काम झालं होतं, पण नेहमीपेक्षा वेगळं लोकेशन, कमी वेळ मिळून पण ब्राईडच्या मनासारखं झालेलं काम आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे माझी बेस्ट फ्रेंड युगा भेटली. असं सगळं छान छान झाल्यामुळे कधी आजचा दिवस संपला समजलंच नाही. तर अशी होती माझी कोल्हापूर वर्क ट्रिप. हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा. बाय.